हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 20. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः. जे अशा प्रकारे येथे सांगितल्याप्रमाणे धर्ममय अमृताचे उत्तम प्रकारे आचरण करतात, माझ्यावर श्रद्धा ध्यान करतात, मला परम आत्मा जाणतात, ते भक्त मला फारच प्रिय आहेत. आता या श्लोकाने भगवंत श्री हा 12वा भक्तियोग नावाचा अध्याय समाप्त करत आहेत. यास्तव ते अर्जुनाला आणि त्याच्या माध्यमातून साधकाला अंतिम परंतु महत्त्वाच्या सूचना देत आहेत. भगवंत श्रींनी या श्लोकात सिद्ध भक्ताची 39 लक्षणं सांगितली आहेत. ही लक्षणं म्हणजे भक्ताने कसे असावे त्या संबंधीच्या सूचना आहेत. या लक्षणांमधून सिद्ध भक्त होण्यासाठी साधकाने आपले आचरण कसे ठेवावे ते सांगितले आहे. ही लक्षणं म्हणजे भक्ताने पाळायचा धर्म आहे. ही लक्षणं भक्ताने आचरणात आणायच्या धर्माचे अमृत आहे. त्याचे प्राशन म्हणजे आचरण केले की साधकाला भक्तियोग प्राप्त होतो आणि त्यायोगे त्याला भगवंत श्री प्राप्त होतात. त्याला या भवसागरातून मुक्ती मिळते. अशी ही भक्त लक्षणं सांगून आता भगवंत श्री सांगत आहेत की ही लक्षणं नुसती ऐकून काही उपयोग नाही. एखाद्या ग्रंथाचे ज्ञान यायला हवे असेल तर तो ग्रंथ डोक्याखाली उशाला घेऊन काही विद्या येत नाही, तर त्या ग्रंथाचा प्रत्यक्ष अभ्यास करावा लागतो. ही सांगितलेली भक्त लक्षणं साधकाने प्रत्यक्ष आचरणात आणायला पाहिजे. हे आचरण येथे सांगितल्याप्रमाणेच काटेकोरपणे व्हायला पाहिजे. ही भक्त लक्षणं साधकाच्या अंगी इतकी भिनली पाहिजेत की त्यांचे आचरण साधकाच्या स्वभावातून सहजपणे व्हायला पाहिजे. ही लक्षणं आचरणात आणताना साधकाचे भगवंत श्रींवर ध्यान लागले पाहिजे. साधकाच्या भक्तीचा विषय भगवंत श्री असायला पाहिजे. भगवंत श्री हीच धारणा करून त्याने भक्ती ज्ञान ध्यान झाले पाहिजे, तरच भगवंत श्री प्राप्त होतील. हे ध्यान पूर्ण श्रद्धेने व्हायला पाहिजे. श्रद्धा नसेल तर ध्यानात तदाकारी पाहूनही ध्यानाची धारणा भगवंत श्री पावणार नाही. कारण अशी तदाकारी पूर्ण नसेल, श्रद्धेअभावी भक्तीत कमतरता असेल. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. साधक भगवंत श्रींच्या मध्ये पूर्ण श्रद्धेने तदाकार झाला पाहिजे. श्रद्धा ही अंधच असते, ती आंधळीच असते. ती पूर्णत्वाने प्रेमाने साकार झालेली असते. प्रेम ही श्रद्धेप्रमाणेच आंधळे असते. आपण काही मिळवायला बसलो आहोत ही धारणा, ही अभिलाषा श्रद्धेमध्ये असेल तर ती श्रद्धा नव्हे, तो सौदा व्यापार झाला. ते म्हणजे भगवंत श्री काहीतरी नव्हे तर आपल्याला जे पाहिजे आहे तेच देणार आहेत म्हणून निर्माण केलेली श्रद्धा असेल, प्रेम असेल. माता आपले अपत्य तिला काही देईल म्हणून आपल्या अपत्यावर माया प्रेम करत नाही. ती स्वाभाविकपणे अपत्यावर माया प्रेम करते. तिला अपत्याकडून कसलीही अपेक्षा नसते. ती त्याच्यावर माया करायची, प्रेम करायचं म्हणूनच करते. इतकंच नव्हे तर अपत्याने याच्या पूर्णतः विरुद्ध वर्तन केले तरीही त्याच्यावर ती मायाच करते, प्रेमच करते. साधकाने भगवंत श्रींना परम आत्मा म्हणून पूर्णपणे जाणलेले असले पाहिजे. नाहीतर धारणेची ओळख नसेल तर आपण काय मिळवित आहोत याचा पत्ता नसेल. मग अशावेळी त्या धारणेचीच ओळख नसेल तर ध्यानप्राप्तीत साधक अनभिज्ञ राहील. साक्षात्काराच्या वेळी हे काय झाले ते त्याचे त्याला कळणार नाही. तो गोंधळेल, विमनस्क होईल. केलेली साधना वाया जाईल. भगवंत श्री म्हणतात की अशा प्रकारे मी सांगितलेल्या भक्त लक्षणांची जो उपासना करतो तो मला प्रिय आहे, तो मला तात्काळ प्राप्त होतो. ओम
तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगः नाम 12 अध्यायः। अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात भक्तियोग हा 12वा अध्याय संपन्न। अध्याय 12वा समाप्त। ओम तत्सत त्वम असि। हरि ओम।